मध्ये चालले, राज ठाकरेला अटक करा, करून तर बघा. हे साले वाटलेल्या गोष्टीचे उद्योगधंदे करणार. आणि मी माझ्या महाराष्ट्रामधल्या मराठी माझ्या मुलांसाठी म्हणून, माझ्या बांधवांसाठी म्हणून त्यांच्या नोकऱ्यांचा विषय मी जर हाताळला. आज बघा रेल्वेमध्ये बघा तुम्ही, परीक्षेसाठी आली माणसं माहिती पण नाही. याचं कारण सगळ्या जाहिराती तिकडे उत्तर प्रदेश बिहार मधल्या वर्तमानपत्रांत देतात, तुमच्या आपल्याकडच्या मराठी वर्तमानपत्रात देतच नाही, माहितीच नाही, सांगितलंच जात नाही. सगळ्या नोकऱ्या ह्या त्यांना मिळतात आणि तुमच्या हक्काच्या नोकऱ्या असताना देखील तुमच्या हातामध्ये कुठची गोष्ट मिळत नाही. आणि संध्याकाळी जाऊन आई वडिलांसमोर आम्ही काय सांगतो, नोकरी होती पण नाही मिळाली. हेच तुमच्या नशिबी येणार, याच गोष्टी करणार. याच्यासाठीच मी भांडतोय, याच्यासाठीच मी लढतोय, याच्यासाठी सरकारला तुम्हाला अटक करायची वेळ आली तर सरकार अटक करावी. पण मी माझ्या भूमिकेपासून इतका देखील बाजूला हटणार नाही. करावं, पण माझं फक्त आपल्याला एवढंच सांगणं या सगळ्याच्या मध्ये की आपण जागरूक राहणं आवश्यक आहे. हे कुठे कुठे कसे कसे घुसत जातात याचा आपल्याला अंदाज नाही. मला आता मध्यंतरी कोणीतरी सांगितलं, सांगली जिल्ह्यामध्ये 2 लाखाच्या वरती भविष्य, 2 लाख. कुठे उपयोग असतो आपण. आपल्याकडे उद्योगधंदे येतात आणि आपल्याकडे येणाऱ्या उद्योगधंद्यांमध्ये हेच जर भरती होणार असतील तर तुम्ही कुठे जाल. तुमच्यासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. लोकांना असं वाटतं अनेक वेळेला काहीतरी मनोरंजन चाललेलं असतं. राज ठाकरेला बघून काय मिळणार तुम्हाला. राज ठाकरे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ देणे हे विषय संपणार नाहीत. तुमच्या मनगटातली ताकद तुम्हाला वापरावी लागेल. ती जर वापरणार असाल तर पुढच्या पिढ्यांना चांगले दिवस येतील महाराष्ट्राचे. बघायचा कार्यक्रम गेली 60 वर्ष चालू आहे देशात. हा नेता आला की तुम आगे बढ़ो, तो नेता आला की तुम आगे बढ़ो, आम्ही मागच्या मागे, तो नेता इथं आगे तुझा तो पुढे. हे ह्याचे प्रश्न सुटणार नाहीत. तुमची हिंमत, तुमची धमक ही जर जिवंत असेल तर ही आर्थिक संकट कधी येणार पण नाहीत आणि आली तर कशी आपण परतवायची पण आपण बघता येईल. पण त्यासाठी तुम्ही जिवंत राहणं आवश्यक आहे, तुम्ही जागृत राहणं आवश्यक आहे. आजूबाजूला काय आपल्या गोष्टी घडतायत हे तुम्ही पाहणं आवश्यक आहे. बिचारा पोलीस आपल्याला येतात, मुलांना पकडतात, पण त्यांचं पण ते तरी काय करणार हो. हे आपले जे आहेत ना राज्यकर्ते बिन पाटकाण्याचे, विलासराव देशमुख आणि ते आर पाटील, एकाचा वेळ तितकानी मारण्यात जातो आणि दुसऱ्याचा भाग पाडण्यात जातो. ते बरोबर आहे, आपल्याला काय करायचे ते. तुम्ही जागे राहा एवढंच फक्त सांगण्यासाठी, हा संदेश देण्यासाठी म्हणून मी आज तुमच्यासमोर आलो. खरं तर आपलं दर्शन घेण्यासाठी झालं. मला आता जायचं इथे आपली बैठक आहे, ते बैठक आटून मला परत जायचं रत्नागिरीला. पण आपण सगळेजण इथे आला, स्वागतासाठी आला, आपलं दर्शन झालं, धन्य झालो. हे असंच प्रेम माझ्या मागे, पक्षाच्या मागे आपण कायम ठेवावं, महाराष्ट्राच्या मागे, मराठी माणसाच्या मागे कायम ठेवावं. हीच ताकद, हीच हिंमत तुमची असावी एवढी ईश्वरची मी प्रार्थना करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद. सर्व पदाधिकाऱ्यांनी फक्त विश्राम घेऊन जायचं. महाराष्ट्र